नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपलं स्वागत करतो. आरोग्यशाहीमधलं चौथं अक्षर आहे श. श आहे शास्त्राचा, भारतीय परंपरेमागचा अर्थ जाणून घेण्याचा. भारतीय परंपरेतील एक दर्शनशास्त्र म्हणजे योग. श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे म्हणतात, योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर योग म्हणजे एकाच वेळेला शरीर, मन आणि आत्मा यांच्या आरोग्याचं साधन आहे. आयुर्वेद ही जशी जीवन जगण्याची पद्धत आहे, तसं योग हे जीवनाचं लक्ष्य साध्य करण्याचं शास्त्र आहे. योग प्रत्येकाने करायलाच हवा. आजकाल वेळ नाही हे एक्सक्यूज प्रत्येकाकडे असतं, पण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदा व्हावा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी आजारी व्यक्तीलाही सहजतेने करता यावं, शरीर फ्लेक्सिबल होण्याच्या बरोबरीने श्वासाचं, पर्यायाने मनाचं नियमन व्हावं, मनशक्तीच्या बरोबरीने परमेश्वराची उपासना करता यावी, अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन श्री गुरूंनी क्रियायोगाची रचना केली. आज देशाविदेशात क्रियायोग करणारे असंख्य योगसाधक, योगा टीचर आहेत. चला तर आज पाहूया क्रियायोगातील पहिली आणि बेसिक क्रिया, ग्राउंडिंग किंवा स्थैर्य. या क्रियेच्या अभ्यासाने मानेला आणि पाठीला व्यायाम मिळतो, मेरुदंड लवचिक होतो, पिट्युटरी ग्लँड कार्यान्वित होते, पचनक्रियेमध्ये सुधारणा होते, दीर्घ आणि लांब श्वासोच्छ्वास करण्याची सवय लागते. या क्रियेच्या अभ्यासाने व्यक्तीतील अवेअरनेस वाढतो व व्यक्तीला स्थैर्य मिळतं. चला तर पाहूया स्टेप बाय स्टेप ही क्रिया कशी करायची ते. सुरुवातीला दोन्ही टाचांमध्ये सुमारे 15 ते 20 सेंटीमीटर आणि दोन्ही चवड्यांमध्ये 25 ते 30 सेंटीमीटर अंतर ठेवून ताठ उभं राहावं. हात शरीरालगत सरळ ठेवावेत व हाताच्या मुठी वळलेल्या असाव्यात. नजर एका इमॅजिनरी बिंदूवर स्थिर करावी. पाय जमिनीवर घट्ट रोवावेत. श्वास आत घेत दोन्ही पायांच्या टाचा वर उचलून पायांच्या चवड्यांवर उभं राहावं. आता टाळूला दोर बांधून आपल्याला जणू कोणी वर ओढत आहे अशी कल्पना करावी. पोट आत व वर ओढून श्वास आत कोंडून धरावा. यावेळी लक्ष सहस्राधार चक्रावर म्हणजे टाळूवर केंद्रित करावे. शक्य तितका वेळ या स्थितीत राहावं आणि मग श्वास हळूहळू बाहेर सोडत पोटावरचा ताण कमी करून टाचा जमिनीला टेकवत खाली यावं. पुन्हा एकदा ही क्रिया सलग कशी करायची ते पाहूया. रोज सकाळी 5 ते 6 वेळा ही क्रिया करता येते. तर मंडळी, काही दिवस नियमाने ही क्रिया करा आणि खऱ्या स्थिरतेचा अनुभव घ्या. भारतीय शास्त्रातील अशाच अजूनही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.